तर आज आपण जाणार आहोत बापनेश्वर मंदिर. हे मंदिर एक तर 10व्या नाही तर 12व्या शतकातील मंदिर आहे. हे चालुक्य आणि यादवकालीन मंदिर आहे. ह्याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. तर आम्ही आलो आता बापनेश्वर मंदिरामध्ये. ही आमची गाडी, ही सगळी चिल्लर गँग. सिद्धू पहिल्यांदाच आलाय. संध्यान ते सारखे आहेत का ना संध्या. तर उषा पण पहिल्यांदाच आली इकडं. हे सुनील, तिथं डोंगर होता ना तिथं. आणि आई उषा तिकडे आपण इथं मी दुकान लावायचं पहिलं. ह्या साईडला दुकान लावायचं आणि इथं डोंगर शिवरात्री टाईमला डोंगरावर जाऊन शाबू ते खायचो मी. हां मी पण होतो ना तिथं. मावशी ह्या साईडला लावायची आणि मी पलीकडे लावायचं दुकान. सायकलवर येत होतो मी दुकान लावायला. तर इथलं हा हाप्स आहे. हे खूप पुरातन मंदिर आहे. बापनेश्वर मंदिर आहे इथलं बीडमधलं. आणि इथे एक विहीर आहे बघा. ही विहीर तर एवढी जुनी विहीर आहे ही. हा बापनेश्वरचा इतिहास खूप मोठा आहे. आता मला एवढं का माहीत नाही. बावडी ही ह्याच्यामध्ये पहिले माणसं आंघोळी करून दर्शन करीत होते. हा पहिले माणसं यामध्ये आंघोळ करून दर्शन करीत होते. हा खरुताई दिसले. खरुताई हा दिसले खरुताई असती. अरे बापनेश्वरची जागा तर भरपूर होती. एवढंच कशी काय झाली मग. नाही रे लय मोठी जागा आहे ह्यांची. हा देखो पहिल्या जमान्यामधली कलाकारी बघ. पहिले कसं माहिती छन्नी आणि हातोडा बस, दुसरं काहीच नव्हतं. हे ह्यांचे डोळे आहेत. हे नाक दिसतंय, तोंड दिसतंय. निशाणी बघा कशी कशी भारी आहे कलाकृती केलेली. हो नंदी महारी. वाव नंदी महारी. चावी असणार सुशील तर बघ रे सुनील. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. चावी असं नाही घेतो कुठेतरी. जय बाप्पा करा. जय बाप्पा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चला बाबा ही काय बाबा. जय कर जय चला. इकडे हे पहिले हिर नंतर साफसफाई केली वाटतं हिच्या. पहिले एवढी साफसफाई नव्हती. इकडून रस्ता अजून पाणी भरपूर आहे. सर मागे सर कर. कशी विटंबना केलेली बघा ना मूर्ती. हा हा उपसा होत नाही. उपसा होतच नाही. अगं आता तरी पाणी पहिलं पाणी पण साठलं. लय खोल आहे ते. पूर्ण दगडाचं आहे ते. हा चल. हे मंदिर किती जुनं आहे तुम्हाला मी दाखवतो.
कारण की जे वरचं बांधकाम आहे ना पूर्ण केलेलं, हे आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराचा. हे मंदिर आहे बघा पूर्ण काळ्या पाषाणमध्ये मंदिर आहे. जसं की कंकलेश्वर मंदिर कसं आहे पूर्ण पाषाणमध्ये, तसे पूर्ण काळ्या पाषाणमध्ये दगडामध्ये मंदिर बांधलेले आहे. पण नंतर काही जणांनी मंदिराची तोडफोड केली, मंडप पाडले, पण हे नाही ना पाडू शकले कारण की हे ऑलरेडी जमिनीमध्ये तयार केलेले आहे. पूर्ण जमिनीमध्ये मंदिर होते हे. मूर्ती पण आहे, मूर्तीची पण विटंबना केलेली आणि आतमध्ये जे पण महादेवाची पिंडीवर पाणी येतं आणि ते पाणी ह्या साईडने बाहेर येते. तर ही मंदिराची लेवल होती, ती पूर्ण मंदिर पूर्ण सभामंडप होतं तिथं. कालांतराने पाडला किंवा पडला असेल, त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे. हे मंदिर कोणी बांधले याचं अजून नोंद नाही आहे, पण हे मंदिर एकतर यादवकालीन असेल नाहीतर यादवकालीनच्या अगोदर प्राचीनकालीन मंदिर असं नाही. तर मित्रांनो हे आहे बीडमधील पापनेश्वर मंदिर. जर तुम्ही आलात कधी तर नक्की या, परेल रोडला आहे. चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा.